Hello, students. Welcome back to our series Mission Drug Inspector 2025. सगळ्यांना माहीतच असेल आपण फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्सचे ऑलरेडी 2 लेक्चर्स घेतलेले आहेत. आज आपलं फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्सचं थर्ड लेक्चर आहे, ज्याच्यामध्ये आपण 2 इम्पॉर्टंट टॉपिक कव्हर करणार आहे. रोल, रिस्पॉन्सिबिलिटी, ड्युटीज अँड एज्युकेशन ऑफ गव्हर्नमेंट अनालिस्ट अँड ड्रग इन्स्पेक्टर. तर चलो, without any further ado, let's get started. Part 1, गव्हर्नमेंट अनालिस्ट. स्टार्ट करण्याच्या आधी स्टुडंट्स मला तुम्हाला सांगायचं आहे, मी ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1945 हे रीड करून, सिडिस्कोच्या गाईडलाईन्स रीड करून हे सगळं प्रिपेअर केलेलं आहे. तर ह्या शॉर्ट नोट्स आहेत MCQ रिलेटेड कसं लक्षात ठेवायचं एक्झाममध्ये, हे तुमचे फ्लो चार्ट्स आहेत. तुम्हाला जर इन डिटेल वाचायचं असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी टाकणारच आहे, ज्याच्यातून मी हे सगळं प्रिपेअर केलं आहे. सो हे बघून झाल्यावर मग तुम्ही टेलिग्राम चॅनलवर जाऊन एक्स्ट्रा तुम्हाला काही रीड करायचं असेल तर तिथून डाउनलोड करून करू शकता. तर चलो, गव्हर्नमेंट अनालिस्ट अपॉइंटेड अंडर अ सेक्शन 20 ऑफ ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940. हे सेक्शन्स लक्षात ठेवायचे, कारण हे एक्झामला विचारतात MCQs मधून. What is the responsibility responsible for a testing and analysis of drug and cosmetic samples? Who appoint them? Government analyst appointed by central government for imported drugs or cosmetics and state government for drugs manufactured within the state. म्हणजे सेक्शन 20 अंडर हे अपॉइंट केले जातात आणि त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे? टेस्टिंग अँड अनालिसिस. कोण अपॉइंट करतं यांना? सेंट्रल गव्हर्नमेंट पण आणि स्टेट गव्हर्नमेंट पण. सेंट्रल गव्हर्नमेंट ड्रग इम्पोर्ट करण्यासाठी आणि स्टेट गव्हर्नमेंट ऑलरेडी मॅन्युफॅक्चर्ड ड्रगचं टेस्टिंग वगैरे करण्यासाठी यांना अपॉइंट करतं. क्वालिफिकेशन काय लागतं? ॲज पर रूल्स 44 to 45, दे शुड बी ग्रॅज्युएट इन मेडिसिन, सायन्स, फार्मसी, फार्मास्युटिकल केमिस्ट्री with 5 years of experience in testing of drugs in a government approved labs, or postgraduate in above fields with a 3 year of experience, or associate diploma of Institution of Chemists India with the analysis of drugs and pharmaceuticals subject. आता जर तुम्ही बघितलं रिसेंटली तर यांचे एक्सपिरियन्स एकतर कट केलेत, नाही तर एक्सपिरियन्सच नाही किंवा कमी एक्सपिरियन्स असं केलेलं आहे. पण मिनिमम क्वालिफिकेशन जर विचारलं तर ग्रॅज्युएशन पाहिजे त्यांचं मेडिसिन, केमिस्ट्री, फार्मसी किंवा फार्मास्युटिकल सायन्स. पोस्ट ग्रॅज्युएट पण चालेल आणि असोसिएट डिप्लोमा पण चालेल. कशाचा? अनालिसिस ऑफ ड्रग अँड pharmaceuticals subjectचा. Okay. Now, what are the duties of a government analyst under the section 20? To analyze or test the drugs or cosmetic samples sent under the act, to furnish on official reports of results in prescribed form, to submit a periodic charts on analysis work and research to the government, to assist the legal proceedings by providing analytical evidence. सर्वात पहिले मेन ड्युटी काय आहे त्यांचं? अनालाइज करायचं किंवा टेस्ट करायचं ड्रग अँड कॉस्मेटिक त्यांना पाठवलेले गेले असतील कोणत्या कंपनी थ्रू सॅम्पल घेऊन, ते फर्निश अँड ऑफिशियल रिपोर्ट, त्याचा प्रॉपर ऑफिशियल रिपोर्ट बनवायचा आहे जसा त्यांना हायर अथॉरिटीजनी सांगितलंय तसा. आणि पिरियडिक रिपोर्ट सबमिट करायचे त्यांनी काय काय अनालाइज केले वर्क रिलेटेड. आणि फोर्थ वन इज विच इज मोस्ट इम्पॉर्टंट, असिस्ट इन अ लीगल प्रोसिडिंग्स बाय प्रोव्हाइडिंग अनालिटिकल एव्हिडन्स. एखाद्या फार्मास्युटिकल कंपनीच्या रिलेटेड जर एखादी प्रोसिडिंग चालू असेल, केस चालू असेल कोर्टमध्ये, तर त्याच्या रिलेटेड काही पण टेस्टिंग केलेली असेल तर ही यांची ड्युटी आहे की त्यांनी तिथं असिस्ट केलं पाहिजे. Now, what is the procedure for analysis? First is sample receipt, which is stamped by drug inspector with the seal and memorandum. Second, registration. Each sample is entered in a registered. Examination, visual inspection and labeling check and packaging check. Testing as per IPBP US.
Fifth one, report preparation recorded in a prescribed form 13 and signed. Submission, one copy sent to the drug inspector, one returned to the record. For example, I am the drug inspector. मी एका कंपनीमध्ये जाऊन काही सॅम्पल कलेक्ट केलेले आहेत किंवा त्यांचं बाहेर जे ड्रग आहे एखादं त्याचे मी सॅम्पल कलेक्ट केलेले आहेत आणि मग मी ते टेस्टिंगसाठी पाठवले. मग गव्हर्नमेंट अनालिस्टचं काय काम आहे, ते जे काही सॅम्पल ड्रग इन्स्पेक्टरनी पाठवले आहेत ते रजिस्टर करायचे, एक्झामाइन करायचे, व्हिज्युअल इन्स्पेक्शन, लेबलिंग आणि पॅकेजिंग चेक करायचे, नंतर त्यांचं टेस्टिंग करायचं ॲज पर फार्माकोपिया आणि रिपोर्ट प्रिपरेशन करायचं इन प्रिस्क्राईब्ड फॉर्म 13 मध्ये. फॉर्म 13 मध्ये कसं आहे तसंच्या तसं आणि साईन करायचा तो रिपोर्ट. एक रिपोर्ट स्वतःकडे ठेवायचा आणि एक रिपोर्ट ड्रग इन्स्पेक्टरला पाठवायचा. दिस इज अ प्रोसिजर ऑफ अनालिसिस फॉर गव्हर्नमेंट अनालिस्ट. नाव फॉर्म ऑफ रिपोर्ट. रूल नंबर 46 used to issue the analytical report. Report includes the name of sample, batch number जो आपल्या मेडिसिनवर असतो, बॅच नंबर, टेस्ट रिझल्ट, ओपिनियन ऑन स्टँडर्ड क्वालिटी, नॉट फॉर स्टँडर्ड क्वालिटी और स्टँडर्ड क्वालिटी आहे ह्याचं ओपिनियन पण द्यायचं. इथे आपल्याला काय लक्षात ठेवायचंय, सेक्शन नंबर 20 आहे गव्हर्नमेंट अनालिस्टच्या ड्युटीज मध्ये. क्वालिफिकेशन काय, ग्रॅज्युएशन, आणि फॉर्म नंबर 13 आपण यूज करतो कशासाठी, टू इश्यू द अनालिटिकल रिपोर्ट. क्लिअर आहे. इथे इम्पॉर्टन्स ऑफ गव्हर्नमेंट अनालिस्ट. द की रोल ऑफ मेंटेनिंग ड्रग क्वालिटी स्टँडर्ड्स, प्रोव्हाइड अ सायंटिफिक एव्हिडन्स फॉर अ कोर्ट केसेस, हेल्प ड्रग इन्स्पेक्टर इन एन्फोर्समेंट ऍक्शन्स अँड बॅकबोन ऑफ रेग्युलेटरी क्वालिटी अश्युरन्स सिस्टीम. एवढं सगळंच आपल्याला वाचायचं आहे फॉर गव्हर्नमेंट अनालिस्ट. आता नेक्स्ट आपण बघणार आहे ड्रग इन्स्पेक्टर, ज्याची आपण एक्झाम देतोय त्याच्याच क्वालिफिकेशन, ड्युटीज, रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज आपल्याला माहिती पाहिजे. इंट्रोडक्शन टू द ड्रग इन्स्पेक्टर. अपॉइंटेड अंडर द सेक्शन 21 अंडर द ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940 अँड रूल्स 1945. Responsible for enforcement of D&C Act rules. Acts under the supervision of controlling authority, Rule 50A. What is the qualification of drug inspector? Must be graduate in a pharmacy or pharmaceutical chemistry or medicine with specialization in clinical pharmacology or microbiology. मिनिमम 18 मंथचा एक्सपिरियन्स पाहिजे मॅन्युफॅक्चरिंग और टेस्टिंग. हे आधी होतं, आधी तर 5 इयर्सचा एक्सपिरियन्स पण लागायचा, त्याच्यानंतर त्यांनी 18 मंथचा दिला. आता कोणताही एक्सपिरियन्स लागत नाही. तुम्ही ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट असाल इथल्या स्पेशलायझेशन्स मध्ये तरी पण तुम्ही ड्रग इन्स्पेक्टरची एक्झाम देऊन ड्रग इन्स्पेक्टर बनू शकता. तुम्हाला तर माहितीच आहे, आपण फॉर्म पण भरलेले आहेत. विदाउट एनी एक्सपिरियन्स स्टुडंट्सनी पण फॉर्म भरलेले आहेत. नाउ व्हॉट आर द पॉवर्स ऑफ ड्रग इन्स्पेक्टर, सेक्शन नंबर 22 मध्ये दिलेले आहेत. A drug inspector may enter and inspect any premises where drug or cosmetics are manufactured, sold or stored. कुठेही एंटर करून इन्स्पेक्ट करू शकतं ते प्रिमायसेस ड्रग इन्स्पेक्टर, जिथं ड्रग आणि कॉस्मेटिक बनतात, विकल्या जातात किंवा स्टोअर केल्या जातात. टेक सॅम्पल्स ऑफ अ ड्रग और कॉस्मेटिक फॉर अ टेस्टिंग आणि मग ते नंतर ड्रग गव्हर्नमेंट अनालिस्टला ते पाठवतात. सीज स्टॉक्स इफ सस्पेक्टेड ऑर बिंग सबस्टँडर्ड ऑर स्प्युरियस. जर ड्रग इन्स्पेक्टरला काही सस्पिशियस वाटलं, त्याला वाटलं की हे ड्रग स्प्युरियस आहे किंवा सबस्टँडर्ड आहे, तर तो स्टॉक सीज पण करू शकतो. Inspect records, registers or documents. Send samples for analysis to the government analyst. Initiate the prosecution in a case of violation. Violation of any act in Drug and Cosmetic Act. Then drug inspector have a power to initiate the prosecution in a case of violation of a act. What is the procedure for a sampling? Rule 55.
Notice in writing to the person from whom sample is taken. Form number 17. फॉर्म नंबर्स, रूल्स या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. याच्यावर क्वेश्चन्स विचारले जातात. द फॉर्म डिवायडेड इंटू द फोर procedure of sampling divided into the sample into the four portions: seal, label, and sign. One sent to the government analyst, one sent to the drug inspector, one to the person from whom it taken, and one produced in a court if needed. जे काही सॅम्पल घेतलेलं आहे, एक सॅम्पल गव्हर्नमेंट अनालिस्ट कडे पाठवायचं, एक ड्रग इन्स्पेक्टर कडेच राहणार, एक पर्सन ज्याच्याकडून घेतले, ज्या कंपनीतून आपण ते सॅम्पल घेतले, आणि एक कोर्टसाठी ठेवायचं, प्रॉसिक्युशनच्या वेळेस लागू शकतं. तर सो फॉर्म नंबर 17. सीजर्स प्रोसिजर, सीज करायच्या प्रोसिजर्स. रूल 56. ड्रग इन्स्पेक्टर मे seize any stock suspected of contravention. Issue receipt in form number 16 to the person. Prepare inventory and record details. Now what are the duties of roles झाले? The duties of drug inspector. Rule 51. Inspect manufacturing premises at least a year. Ensure conditions of license are compiled with. Investigate complaints related to the quality adulteration or misbranding. Take samples for test or analysis. Maintain record and inspection reports. Assist court during the prosecution. Inspect करायला पाहिजे प्रिमायसेस जेवढे त्यांच्या एरिया अंडर येतात ॲटलिस्ट once a year. कंडिशन ऑफ लायसन्स चेक करायला पाहिजे त्या एरियामधल्या फार्मास्युटिकल कंपनीजच्या. इन्व्हेस्टिगेट करायला पाहिजे कंप्लेंट्स ज्या आलेल्या असतात रिलेटेड टू द क्वालिटी अडल्ट्रेशन अँड मिसब्रँडिंग. सॅम्पल्स घ्यायचे टेस्टसाठी आणि इन्स्पेक्शन रेकॉर्ड मेंटेन ठेवायचे आणि असिस्ट करायचं प्रॉसिक्युशनच्या वेळेस कोर्टला. फ्रिक्वेन्सी ऑफ इन्स्पेक्शन मॅन्युफॅक्चरिंग युनिटची once in every 3 months and sale premisesची once in every 12 months. हे काय आहे? फ्रिक्वेन्सी ऑफ इन्स्पेक्शन इन अ युनिट, मॅन्युफॅक्चरिंग और सेल्स युनिट. मॅन्युफॅक्चरिंग युनिटचं 3 month आणि सेल युनिटचं 12 month. रूल नंबर 52. Duties regarding to the distribution and sale. Verify that drugs sold are from licensed dealers. Ensure proper labeling, packing, and storage. Check expiry and batch numbers. Detect, report spurious or substandard drug. Distribution आणि सेल्सच्या रिलेटेड ह्या सगळ्या ड्युटीज आहेत ड्रग इन्स्पेक्टरच्या. लक्षात ठेवा व्यवस्थित. हेच करणारे तुम्ही क्वालिफाय झाल्यावर एक्झाम. Procedure after the analysis. If sample passes, inform manufacturer or sale. If sample fails, त्याने जे सॅम्पल घेतलेलं आहे ते जर फेल झालं तर नोटीस बनवायचं आहे. सर्व अ नोटीस, फॉर्म नंबर 17A. Allow retesting if requested. If still fails, initiate a prosecution under the section 27. हे सगळे सेक्शन, सगळे फॉर्म नंबर लक्षात ठेवायचे. हे रीड करताना नोट डाऊन करून घ्या. रिस्पॉन्सिबिलिटीज ड्युरिंग प्रॉसिक्युशन. प्रेझेंट एव्हिडन्स इन अ कोर्ट. जे काही टेस्ट सॅम्पल्स असतील, कधी टेस्ट घेतले, काही फोटोज कलेक्ट केलेले असेल अडल्ट्रेशन ऑफ ड्रग्सचे वगैरे, ते सगळे प्रोसिक्युशनला दाखवायचे. सबमिट टेस्ट रिपोर्ट्स फ्रॉम गव्हर्नमेंट अनालिस्ट. एन्श्युअर चेन ऑफ कस्टडी अँड डॉक्युमेंटेशन आर मेंटेन्ड. Powers to stop manufacture. Section 22A. In case of serious violation, the inspector may recommend to suspend the license of that manufacturing unit. Controlling authority or licensing authority takes the final decisions till ते रिपोर्ट करू शकतात सस्पेंड लायसन्स यासाठी. कोऑर्डिनेशन विथ द अदर अथॉरिटीज. कशा रिलेटेड बघतोय आपण? हे ड्रग इन्स्पेक्टर
works under the State Drug Control Department, coordinates with STDSCO, Central Drug Standard Control Organization for national level issues. नाव जे मी सांगितलेले लक्षात काय ठेवायचं याच्यामधून फॉर्म्स युज्ड बाय ड्रग इन्स्पेक्टर फॉर्म नंबर 16 कशासाठी रिसिप्ट ऑफ सीज्ड ड्रग 17 notice for taking sample 17A intimation of test results and 13 analyst report हे लक्षात ठेवायचं आहे फॉर्म नंबर 16 कशासाठी आहे रिसिप्ट ऑफ सीज ड्रग 17 कशासाठी आहे नोटीस ऑफ टेकिंग रिझल्ट 17A कशासाठी आहे इंटिमेशन ऑफ दॅट टेस्ट रिझल्ट रॉंग झाल्यावर आणि 13 कशासाठी आहे अनालिस्ट रिपोर्ट क्लिअर आहे नेक्स्ट आहे की सेक्शन्स काय लक्षात ठेवायचे एमपीएससी एक्झामसाठी फॉर्म ठेवले ठीक आहे सेक्शन्स कोणते ठेवायचे 20 फॉर गव्हर्नमेंट 20 for government analyst appointment, 21 for drug inspector appointment, 22 for powers of drug inspector, 27 penalties, and Rule 51 and 256 duties and procedures here related to drug inspector आहेत. क्लिअर आहे जस्ट फॉर सॅम्पल मी 2 MCQs घेतलेत आपण इन डिटेल 500 MCQचं फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स तर आपलं चॅलेंज आहेच पण तरी मी यात 2 MCQ टाकलेत गव्हर्नमेंट अनालिस्ट आर अपॉइंटेड अंडर विच सेक्शन आत्ताच घेतले मला लगेच कमेंट करा काय याचा आन्सर A20 B21 C18 and D33F and the correct answer is A20 drug inspector is appointed under the which section A section 16 B section 21 C section 22 and D section 18 and the correct answer is B section 21 असे MCQ येऊ शकतात या 2 टॉपिक रिलेटेड फायनल नोट काय आहे गव्हर्नमेंट अनालिस्ट आर रिस्पॉन्सिबल फॉर टेस्टिंग अँड रिपोर्टिंग Drug inspector ensures the compliance, enforcement, and inspection. Together, they maintain quality and safety of drugs in India. Government analyst appointed under the Section 20. Main duty testing and reporting forms use Form 13. Key section is 20. Drug inspector appointed under the 21. Inspection and enforcement of Drug and Cosmetic Act. Forms use are 16, 17, 17A. and key section is 22 हे सगळे रेफरन्सेस आहे जिथून मी हा सगळा डेटा कलेक्ट केलेला आहे चलो स्टुडंट्स इथं आपलं लेक्चर 3 फॉर फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स कंप्लीट झाले ज्यात आपण पार्ट 1 मध्ये बघितलं गव्हर्नमेंट अनालिसिस पार्ट 2 मध्ये बघितलं ड्रग इन्स्पेक्टर्स रोल्स ड्युटीज रिस्पॉन्सिबिलिटीज अँड एज्युकेशनल क्वालिफिकेशन्स तर स्टुडंट्स हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू द चॅनल Stay tuned for the next lectures of a pharmaceutical jurisprudence and अभ्यास करा एक्झाम जवळ आलेली आहे ऑल द बेस्ट बाय